लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि जानेवारी महिन्याचे 1500 रुपये असे दोन्ही हप्ते एकत्रित महिलांच्या खात्यामध्ये वितरित करणार असल्याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला आहे। कालच पार पडलेल्या लाडकी बहीण योजनेच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणजेच तुमचे लाडके भाऊ यांनी तुमच्यासाठी आनंदाची बातमी दिली आहे। एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये बैठक पार पडली। त्यामध्ये महिला सक्षमीकरणासाठी आणि महिलांना आर्थिक सहाय्य देणार असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी वादा केला आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि आता जानेवारी महिन्याचे 1500 रुपये असे दोन्ही हप्ते एकत्रित उद्याच महिलांच्या खात्यामध्ये वितरित करणार असल्याचं सांगितलंय। लाडक्या भावाने तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी दिली आहे, कारण उद्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपयाची रक्कम ही वितरित होत असताना महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात पहिल्यांदा हा हप्ता जमा होणार आहे। संक्रांतीमध्ये महिलांसाठी गोड खुशखबर आली आहे, कारण या आठवड्याभरामध्ये सरसकट सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। परंतु उद्या या 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे। पोस्ट बँकेमध्ये, स्टेट बँकेमध्ये आणि खासगी बँकांमध्ये देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही ग्रामीण भागातील महिला असाल किंवा शहरी भागातील महिला असाल तर देखील तुमच्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी आनंदाची बातमी दिली, कारण जेव्हा महिलांच्या खात्यामध्ये पैसे वितरित करणार असल्याचं परिपत्रक जाहीर करण्यात आले तेव्हा ग्रामीण भागातील महिलांसाठी आणि शहरी भागातील महिलांसाठी आणखीन एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे। नवीन वर्षामध्ये महिला सक्षमीकरणासाठी सरकार आणखीन योजना चालू करणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे। लाडक्या बहिणींनो, जानेवारी महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे जमा होतील। एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता सर्वच महिलांच्या खात्यामध्ये वितरित करणार असल्याचा निर्णय घेतला आहे। जर तुम्ही 21 ते 65 या वयोगटातील महिला असाल आणि तुमचं बँक सेटिंग ॲक्टिव्हेटेड असेल तर उद्या तुम्हाला 3000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 3000 रुपये जमा होणार आहेत। परंतु हे पैसे जमा होत असताना सरसकट सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। कोणतीही अट आणि तरतूद यामध्ये लावण्यात येणार नाही। डिसेंबर महिन्याचे पैसे आणि जानेवारी महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये वितरित करत असताना सरकारने सरसकट पैसे महिलांच्या खात्यामध्ये वितरित करणार असल्याचं सांगितलंय। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की माझी कोणतीही लाडकी बहीण ही हप्त्यापासून वंचित राहू नये, त्यामुळे सरसकट महिलांना याचा लाभ मिळावा आणि हप्ता वाटपाला सुरुवात करत असताना महिलांना याचा लाभ मिळणार असल्यामुळे उद्या सकाळी महिलांच्या खात्यामध्ये 7 वाजल्यापासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। रात्रीपर्यंत हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील। लाडक्या बहिणींनो, जर तुमचं बँक सेटिंग ॲक्टिव्हेटेड असेल आणि तुम्ही KYC प्रोसेस कंप्लीट केली असेल तर लक्षपूर्वक पहा की महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी लाडक्या बहिणींना कोणत्या सूचना दिल्या आहेत, कारण बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपयाचा हप्ता देखील वितरित होऊ शकतो। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्त्वाचे निर्णय हे काल घेण्यात आले आहेत। नवीन वर्षानिमित्त एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये बैठक पार पडली। त्यानंतर अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी देखील निधीला मंजुरी दिली आहे। त्यामुळे निधी मंजूर झाल्यावर अखेर दोन्ही हप्ते एकत्रित महिलांच्या खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला। महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी देखील दोन्ही महिन्याचं परिपत्रक जाहीर केलं आहे। त्यामुळे पैसे जमा होत असताना 12 जिल्ह्यांची निवड सरकारने केली आहे। त्यामुळे आपण पाहणार आहोत की कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे जमा होणार आहेत। अनेक नेत्यांकडून बोललं जात होतं की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे, महिलांना पैशाचा लाभ मिळणार नाही, परंतु या सगळ्यांना विरोध करत एकनाथ शिंदे साहेबांनी म्हणजेच भावाने दिलेला शब्द पाळला असून महिलांना पैशाचा लाभ मिळत आहे। 1500 रुपयाचा हप्ता तर महिलांना मिळतच आहे, परंतु 2100 रुपयाचा हप्ता देखील महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। अनेक महिलांना प्रश्न पडला होता की 2100 रुपयाचा हप्ता कधी जमा होतोय। याबाबत एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की नवीन वर्षामध्ये महिलांच्या खात्यामध्ये आम्ही 2100 रुपयाचा हप्ता सोडणारच आहोत, परंतु महिलांची एक विशिष्ट यादी बनवण्याचं काम देखील सरकार करत आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत जेव्हा KYC प्रोसेस पार पडली तेव्हाच सरकारने एक महिलांची समिती नेमली असून महिलांची नवीन यादी ही बनवली जात आहे। लाडक्या बहिणींच्या वेबसाईटवरती ही यादी अपडेट होईल आणि या महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपयाचा हप्ता आम्ही सोडणार आहोत। जेव्हा एकनाथ शिंदे साहेब DBTचं बटन दाबणार आहेत तेव्हाच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही 21 ते 65 या वयोगटातील महिला असाल आणि तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर तुमच्या खात्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारीचे दोन्ही हप्ते हे एकत्रित जमा होणार आहेत। 3000 रुपयाचा लाभ तुम्हाला मिळणार आहे, परंतु 2100 रुपयाचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे। ते कोणतं आहे हे देखील आपण पाहूया, पण लाडक्या बहिणींनो, सर्वात आधी हे जाणून घ्या की जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि ते पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल
नसेल तर तुमचं रेशन कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे का हे एकदा चेक करून घ्या, कारण लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक नवीन नियम देखील बदलणार आहेत. महिला सक्षमीकरणासाठी तुमचे लाडके भाऊ प्रयत्न करत आहेत, परंतु लाडक्या बहिणींनो या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पात्र असणं देखील महत्त्वाचं ठरतं. यामध्ये अनेक अटी आणि तरतुदी देखील सरकार लावणार आहे, परंतु नेमक्या कोणत्या अटी या 2100 रुपयाच्या हप्त्यासाठी सरकार लावणार आहे हे आपण पाहूया. यासाठी कोणती कागदपत्र तयार ठेवावी लागणार आहेत हे देखील पहा, कारण मार्च महिन्यामध्ये जेव्हा अर्थसंकल्प पार पडतो, आर्थिक नियोजन बांधलं जाणार आहे, त्यानंतर महिलांचा हप्ता वाढवणार असल्याचं सांगण्यात आले. लाडक्या बहिणींसाठी ही बातमी महत्त्वाची आहे, कारण लाडक्या बहिणींना आतापर्यंत 1500 रुपयाचे हप्ते हे नियमित मिळालेले आहेत. विरोधकांकडून विरोध झाले, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द पाळला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडक्या बहिणींना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हप्ता दिलेला आहे. महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी लाडक्या बहिणींसाठी आता परिपत्रक जाहीर केले. त्यामुळेच लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या लाडक्या भावाने दिलेल्या सूचनांचं पालन करावं लागणार आहे. कारण लाडक्या बहिणींनो, उद्या आता डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होतो, जानेवारीचा हप्ता पण सोडण्यात येत आहे, परंतु पुढचा जो हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तो कदाचित 2100 रुपयाचा जमा होऊ शकतो. पण सर्वात आधी आपण हे जाणून घेऊया की उद्याचा हप्ता कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे, नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत. कारण काल पार पडलेल्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे सोडणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे नेमकं कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे हे आपण जाणून घेऊया. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे, कारण एकनाथ शिंदे साहेबांनी डिसेंबर आणि जानेवारीचे 3000 रुपये रायगड जिल्ह्यामध्ये सोडणार असल्याचा निर्णय घेतलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील उद्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा होणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांना देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये डिसेंबर महिन्याचे आणि 1500 रुपये जानेवारी महिन्याचे असे 3000 रुपयाचा लाभ मिळणार आहे. लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही अमरावती जिल्ह्यामधील महिला असाल आणि तुम्ही ई-केवायसी प्रोसेस कंप्लीट केली असेल तर उद्या तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपयाची रक्कम जमा होणार आहे. एकनाथ शिंदे साहेब जेव्हा डीबीटीचं बटन दाबणार आहेत तेव्हा महिलांच्या खात्यामध्ये पैसे वितरित होणार आहेत. त्यामुळे उद्या सकाळी जेव्हा एकनाथ शिंदे साहेब डीबीटीचं बटन दाबतील तेव्हा अकोला जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा होणार आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील महिलांना देखील डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि जानेवारी महिन्याचे 1500 रुपये असे एकूण 3000 रुपये मिळणार आहेत. बीड जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपयाची रक्कम ही जमा होणार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपयाची रक्कम जमा होत असताना लाडक्या बहिणींची मकर संक्रांत गोड होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील महिलांना देखील आज याचा लाभ मिळणार आहे. लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातील असाल तर तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये डिसेंबर आणि जानेवारी असे दोन्ही हप्ते उद्या जमा होतील. जळगाव जिल्ह्यातील महिलांना डिसेंबर जानेवारीच्या हप्त्याचा लाभ उद्या मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आता दोन्ही हप्ते एकत्रित वितरित होणार असून महिलांना 3000 रुपयाचा लाभ मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर डिसेंबरचे 1500 रुपये आणि जानेवारीचे 1500 रुपये असे टोटल 3000 रुपये जमा होणार आहेत. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आली असून मकर संक्रांत महिलांची गोड होणार आहे. लाडक्या भावाने दिलेला शब्द पाळलाय आणि दोन्ही हप्ते एकत्रित महिलांच्या खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय घेतलाय. महिलांना आता पैशाचा लाभ मिळत आहे. पण लाडक्या बहिणींनो, जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुमच्या रेशन कार्डवरती देखील तुम्हाला नवीन वर्षामध्ये आणखी नवीन योजना देणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे. लाडक्या भावाने दिलेला शब्द पाळला आहे. तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत 1500 रुपयाचे सर्व हप्ते हे सरसकट जमा झालेले आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 2100 रुपयाचा हप्ता हा वाढवून देऊ असा शब्द देखील एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला होता आणि तो शब्द देखील लवकरच खरा करणार असल्याचा वादा त्यांनी केलाय. बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 2100 रुपयाचा लाभ देखील मिळणार आहे. परंतु उद्या तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार असल्यामुळे तुमच्यासाठी ही खुशखबर आली आहे. महिलांची मकर संक्रांत गोड होणार आहे, कारण महिलांना आता मकर संक्रांतीच्या निमित्ताने दोन्ही हप्ते एकत्रित मिळत असून दोन्ही हप्त्याचा लाभ महिलांना मिळत आहे.